आई आपल्या प्रत्येक गोष्ट शिकवत असते, चांगलं काय वाईट काय, बरोबर आहे की नाही. आपल्याकडनं ज्या ज्या चुका होतात मग त्या चुका सुधारण्याची संधी आपली आई देत असते. तसंच ही जी विश्वाची माऊली आहे, ही जी ज्ञानेश्वर माऊली आहे, ही आपल्याला जगायला वागायला बोलायला शिकवते. म्हणून आता तुम्ही लहान आहात, तुमचा विचारांचा पाया आत्ता भक्कम होणं गरजेचं आहे. आता तुम्हाला एकदा कळालं ना की कोणती गोष्ट चूक आहे आणि कोणती गोष्ट बरोबर आहे, तर मात्र आपलं जगणं सोपं, सहज आणि आनंदी होऊन जातं. बघा बरं, तुम्ही मला सांगा, एखादी गोष्ट चुकीची तुम्ही केली, बरोबर आहे, शाळेतून तुम्ही घरी चाललात, एखाद्याला दगड मारला, सांगता का तुम्ही घरी गेल्या गेल्या आईला, आज मी त्याला दगड मारला बरं का ग आई, सांगता का? नाही. का बरं नाही सांगत? ती आपली चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला हे तर कळलं, आपल्याकडून ते चुकीचं झालेलं आहे हे तुम्हाला समजतं. समजा आता रस्त्यातून तुम्ही घरी चाललात आणि एखाद्याला रस्ता ओलांडायचा आहे, तुम्ही त्याला मदत करता, ते गेल्या गेल्या सांगता का आईला लगेच? का सांगता? कारण ती आपण चांगली गोष्ट केली. म्हणजे तुम्हाला आता चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं. त्यामुळे कोणती गोष्ट आपण आई बाबांना सांगितली पाहिजे म्हणजे ते आपल्याला छान म्हणतील, शाबासकी देतील, वाहवा देतील, हे आपल्याला कळतं. कोणती गोष्ट सांगितली तर आई आपल्याला रागवेल, कधी कधी मार पण देईल आपल्याला असं वाटतं, मग ती आपण सांगत नाही. म्हणजे आपल्या मनाला नक्की कळतं आज आपण चुकीचं वागलेलो आहे, फक्त आपण त्या मनावरती काम करत नाही. ज्या झालेल्या चुका आहेत त्या वारंवार 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 आपण करतो. बाळांनो, की माऊली सांगतात की तुम्ही लहान आहात, खोडकर आहात, खेळकर आहात, आनंदी आहात, हसमुख आहात, निरागस आहात, प्रेमळ आहात, हे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत. खोड्यात तुम्ही नाही करायच्या, मग मी खोड्या करायच्या का? आता मी जसं चुकून दगड मारला, चांगलं वाटेल का ते? पण तुम्ही मारलं तर एवढं काय वाईट वाटतं का कोणाला? नाही वाटत. फक्त आपण जेव्हा खोडी काढतो ना बाळासाई, त्यावेळेला आपल्याकडून कोणाला दुःख होता कामा नये. जेव्हा आपण एखाद्याला बोलतो की नाही देवांश, तेव्हा आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखवता कामा नये, कुणाला वाईट वाटता कामा नये. जेव्हा त्याला वाईट वाटेल, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतील, तेव्हा आपल्याला त्रास झाला पाहिजे. अरे माझ्यामुळे त्याला वाईट वाटतं, तुम्हाला आनंद होतो, कसा हसतो, रडतोय बघा. मी 4 मित्रांना बोलवून आणतात, त्यांना सांगता बघा तो कसा रडतोय, हो की नाही. म्हणजे आपण चुकीचं केलं ही जाणीव असणं फार महत्वाचं आहे. कारण संत सांगतात